आगामी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा मुख्य सामना आणि लढत होणार आहे। याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा उमेदवार असतील, हे देखील या लढतीमध्ये सामील होणार आहेत। रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 7 विधानसभा क्षेत्र आहेत आणि या 7ही विधानसभा क्षेत्रामध्ये सद्यस्थितीमध्ये जर परिस्थिती पाहिली तर या 7ही विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व हे महायुतीचे आमदार जे आहेत ते करतायत। अर्थातच शिंदे गटाचे शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी असेल, यांच्या हाती रायगडमधील सत्ता आहे। आपण जर सर्वप्रथम विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला अलिबाग मुरुड मतदारसंघ, एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ सध्या शेकापच्या हातातून निसटताना पाहायला मिळतोय। पंडित पाटील आणि महेंद्र दळवी यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती आणि त्यामध्ये महेंद्र दळवी हे विजयी झाले। महेंद्र दळवी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून निवडणूक लढले होते, मात्र आता ते शिवसेना शिंदे गटामध्ये आता सध्या आमदार म्हणून कार्यरत आहेत। आता जर बघितलं तर अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये आता पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष हा आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधामध्ये उभा ठाकलेला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आणि महेंद्र दळवी यांच्यामध्ये चुरसपूर्ण लढत होणार आहे। तर महायुतीमध्ये संघर्ष देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण महायुतीत असलेला भाजप पक्षाचे जे नेते आहेत छोटम शेट, दिलीप भोईर, हे या ठिकाणी महेंद्र दळवी यांना भाजपमधूनच आव्हान देण्याचं या ठिकाणी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चुरसपूर्ण लढत होण्याचे संकेत मिळताना दिसत आहेत। मात्र जनतेचा कौल कुणाला हे आता येत्या निवडणुकीतच समजणार आहे। अशातच महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर हे देखील अलिबाग मुरुड मतदारसंघातून नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत। त्यामुळं ही जी लढत आहे ती चौरंगी लढत या ठिकाणी होण्यासारखी पाहायला मिळणार आहे। याबरोबरच जर आपण बघितलं तर महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये यापूर्वी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये माणिकराव जगताप, ज्यांचं आत्ता निधन झालेलं आहे, मात्र माणिकराव जगताप आणि भरत गोगावले जे शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रतोद आहेत त्यांच्यामध्ये लढत झाली होती, अटीतटीचा सामना झाला होता। आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माणिकराव जगताप यांची जी कन्या आहे स्नेहल जगताप ही काँग्रेसमध्ये होते, मात्र आता त्या सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि उभाटामधून आता त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि भरत गोगावले आणि स्नेहल जगताप यांच्यामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने लढत होताना आता पाहायला मिळणार आहे। पेन सुधागड रोहा मतदारसंघाचा आपण विचार केला तर भाजपचे रवींद्र पाटील हे सध्या विद्यमान आमदार आहेत। धैर्यशील पाटील यांना लोकसभेची तयारी करण्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती, आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत। त्यामुळे भाजपची ताकद जी आहे ती पेन सुधागड रोहा मतदारसंघामध्ये वाढलेली आहेत, कारण विद्यमान खासदार आणि आमदार हे भाजपचे आहेत। अशातच आता सध्या जर आपण बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाकडून महाविकास आघाडीकडून अतुल म्हात्रे जे आहेत ते निवडणूक रिंगणात आहेत। त्याबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेचे जे आहेत ते आंदोलन सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे असे विष्णुभाई पाटील हे देखील महाविकास आघाडीकडून उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत। त्याबरोबरच भाजपमध्ये असलेले युवा नेते प्रसाद भोईर हे देखील निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। तिकीट मिळालं नाही तर ते अपक्ष लढणार आहेत। श्रीवर्धन मतदारसंघामधून आदिती तटकरे या सध्या महिला आणि बालविकास खातं राज्याचं नेतृत्व करतायत आणि आता सध्या त्यांना जर बघितलं तर कृष्णा कोबनार हे बळीराजा सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते देखील श्रीवर्धन मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे हे देखील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्याबरोबरच पवार गटाची तुतारी घेऊन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर पवार हे देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी श्रीवर्धन मतदारसंघात देखील महायुतीमध्ये फूट पडण्याचे चिन्ह आहेत, कारण शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे प्रमोद घोसाळकर हे आदिती तटकरे यांना आव्हान देण्यास उभे आहेत। दुसरा जर आपण मतदारसंघ बघितला तर त्या ठिकाणी खालापूर आणि कर्जत मतदारसंघामध्ये सध्या महेंद्र थोरवे हे त्या ठिकाणी विद्यमान आमदार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व करत आहेत। अशातच अजित पवार गटाचे जे
सुधाकर घारे आहेत, प्रवक्ते आहेत, ते महायुतीतूनच त्या ठिकाणी महेंद्र थोरवे यांना टक्कर देण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. अजित पवार अर्थमंत्री असल्याकारणानं मोठ्या प्रमाणावरचा निधी जो आहे तो सुधाकर घारे यांना त्या ठिकाणी विकास कामांचा दिलेला आहे. त्यामुळे त्यांची देखील त्या मतदारसंघामध्ये मजबूत पकड झालेली आहे. जर ही अशा पद्धतीची टक्कर झाली तर निश्चितपणाने महायुतीमध्ये मोठी फूट पडणार आहे आणि त्याच्यामध्ये दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी होण्याची देखील शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक आणि खालापूर कर्जत मतदारसंघाचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील हे निवडणूक रिंगणामध्ये त्या ठिकाणी उतरणार आहेत. आणि जरांगे पाटील असतील किंवा संभाजीराजे असतील किंवा विनायक मेटे यांच्या अतिशय जवळचे म्हणून डॉक्टर सुनील पाटील यांची ओळख आहे, ते देखील निवडणूक रिंगणामध्ये आहेत. आणि 60% मतं जी आहेत ती मराठा समाजाची कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आहेत, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नितीन सावंत आहेत ते देखील त्या ठिकाणी उमेदवारी लढवण्यासाठी तयार आहेत. भाजपचा उमेदवार देखील त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. अशा पद्धतीनं संपूर्णतः या मतदारसंघामध्ये मोठी लढत आहे. पनवेल मतदारसंघामध्ये एक हाती सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे अशा पद्धतीचे प्रशांत ठाकूर हे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत आणि त्यांना आव्हान या ठिकाणी देखील उभं राहण्याची शक्यता आहे. बाळाराम पाटील हे त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी शेकापमधून महाविकास आघाडीमधून उभं राहण्याचं चिन्ह आहे. त्याबरोबरच जर आपण बघितलं तर उरण मतदारसंघाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर उरण मतदारसंघामध्ये सध्या महेश बालदी आहेत, ज्यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती, मात्र आता ते महायुतीमध्ये भाजपमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहेत. आता जर त्यांच्यामध्ये मनोहर भोईर जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे नेते आहेत ते त्या ठिकाणी महेश बालदी यांच्या विरोधामध्ये लढले होते आणि थोडक्या काही फरकानं त्याचा पराभव त्या ठिकाणी झाला होता. आणि आत्ता जर सध्या बघितलं तर त्या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये प्रीतम म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाकडून अर्थातच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहेत. याबरोबरच जर आपण बघितलं तर या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जर आता सध्या बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देखील त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेनंतर ते देखील आता निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. त्याबरोबर वंचित बहुजन आघाडीने मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते, त्यांचे देखील उमेदवार आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर श्रीवर्धन असेल, उरण असेल, पनवेल असेल, महाड असेल, अलिबाग असेल किंवा पनवेल असेल, कर्जत खालापूर मतदारसंघ असेल, या संपूर्ण मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चुरसपूर्ण लढत होणार आहे. मराठा फॅक्टर देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरणार आहे. श्रीवर्धन मतदारसंघ असेल किंवा मुरुड मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी मुस्लिम मतांचा टक्का देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्या मतांचं पारडं कुणाच्या खात्यामध्ये जाईल. लोकसभा निवडणुकीचा आपण विचार केला तर SC STची मतं, बहुजनांची जी मतं आहेत किंवा मुस्लिम मतं आहेत ती मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला मिळाली होती. त्यामुळं आता सध्या महायुतीच्या ताब्यामध्ये जरी 7 विधानसभा क्षेत्रातील 7 जागा जरी त्यांच्या ताब्यात असल्या तरी देखील राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर घडामोडी झाल्या होत्या त्याचा मोठ्या प्रमाणावर इफेक्ट जो आहे तो जसा लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता. देशामध्ये इंडिया आघाडीला ज्या पद्धतीनं या ठिकाणी जनतेनं पसंती दिली होती तशाच पद्धतीची पसंती आता मिळेल का? लोकसभा निवडणुकीच्या नंतर फटका बसल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं लोकाभिमुख योजना, महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या, लाडकी बहीण योजनेसारख्या योजना राबवल्या, त्या किती प्रभावी ठरतील की लोकसभा निवडणुकीनंतर किंवा आपल्या विधानसभेमध्ये सत्ता असताना तात्काळ आपल्या हातात सत्ता आल्यानंतर या ज्या योजना आहेत त्या चालू केल्या नाहीत. त्याबरोबर महागाई देखील मोठ्या प्रमाणावर आसमंताला भिडलेली आहे. आरक्षणाचा, विकासाच्या मुद्दे वगळून आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील वातावरण राज्यामध्ये तापलं आहे. मराठा असेल, OBC असेल, धनगर समाज असेल, यांच्यातील आरक्षणाचा फटका देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना सत्ताधारी पक्षाला बसतोय का हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते संपूर्णतः तयारीनिशी या ठिकाणी मैदानात उतरलेत. 7 जागा आपल्या ताब्यात कशा येतील, जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील याची तयारी आता होत आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीने देखील मोठ्या प्रमाणावर ह्या जागा जिंकून आणण्यासाठी कंबर कसल्याचं रायगडात पाहायला मिळतं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशेल सावंत, रायगड, कोकण.